हाय गाईज, माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आपण आता चाललेलो आहोत गोव्याला. तर आपली मंडळी आपल्याला वडखलला न्यायला आलेली आहे, ती सर्व मित्रमंडळी. तर आपण आता पुढे निघालेलो आहे. फायनली आम्ही अर्ध्यात रोडमध्ये पोचलेलो आहे. तर आम्ही पहिल्यांदा जाणार आहोत ते गणपतीपुळ्याला. गणपतीपुळ्यानंतर मग गोव्याला जाणार आहोत. तर गणपतीपुळ्यासाठी आम्ही पुढे निघालेलो आहे. थोड्याच अंतरावर गणपतीपुळे आहे आणि इकडे सर्व मंडळी एन्जॉय करत आहेत फुल. यो 2 नंबरला कुठे कुठे जायचं आहे काय माहिती यांना सर्वांना. आणि आता आम्ही निघालेलो आहे गोव्याला. फायनली आता आम्ही पोचलेलो आहे इकडे गणपतीपुळ्याच्या इथे. तर हा प्रवेशद्वारामधून आत गेलो, त्यानंतर दर्शनासाठी आत आम्ही जायला निघालो. आणि अजिबात गर्दी वगैरे नव्हती. सुंदर असं दर्शन झालं. आतमध्ये काही कॅमेरा नेऊन देत नाही, त्यामुळे बाप्पाचा काय व्हिडिओ आणि फोटो काढता येत नाहीत. तर बाहेरनंच आम्ही व्हिडिओ फोटो काढले. सुंदर असे दर्शन झालं आमचं. आणि त्यानंतर फोटो सेक्शन करायला घेतलं. तोच मी इकडे उंदीर मामाच्या कानामध्ये गोड गुपित सांगून पुढच्या प्रवासासाठी निघालो आम्ही. पुढे आम्ही थांबलो थोडंसं. त्यानंतर आम्ही जेवणासाठी जागा बघून मस्तपैकी जेवण गरम करून घेतलं. आम्ही घरूनच घेऊन आलेलो कलेजी पेठा. आणि कलेजी पेठा आणि ब्रेडवरती ताव मारून मस्तपैकी एकदम बनाट एकदम खाल्ल्यानंतर आम्ही पुढे निघालो. फायनली आम्ही आमच्या रेस्टॉरंटला पोचलो. आणि रेस्टॉरंटला पोचल्यानंतर पहिले चेकआउट केल्यानंतर थोडंसं गोवा एक्सप्लोअर करायचं म्हणून टॅटूचे दुकानं वगैरे सर्व इकडे स्टॉल वगैरे पाहिले. इकडे फसिनो वगैरे मस्तपैकी. त्यानंतर आम्ही पुढे बीचला गेलो. मच्छीच्या पोटाची चिरफाड करताना प्रतीक यांनी मच्छीच्या पोटावर 3-4 चिरे मारून आपल्या जेवणाची सोय मात्र सकाळ सकाळीच केली. जेवल्यानंतर आम्ही निघालो वस्त्र घ्यायला. सुंदर सुंदर असे कपडे फुलांचे चेक केले आणि आय लव्ह गोवा हा टी शर्ट फिक्स केला. त्यानंतर निघालो पुढे आम्ही बीचवर जायला. बीचवर आलो, मस्तपैकी सुंदर पाण्यामध्ये पोहलो वगैरे, थोडी एन्जॉयमेंट केली, मजा केली. आणि त्यानंतर गेलो रात्री आम्ही क्लब 88मध्ये. सुंदर असा क्लब होता. फक्त काय आतमध्ये व्हिडिओ काढून नाही दिली. ह्यांचा पण मंदिरासारखंच झालेलं आहे, आतमध्ये फोटो व्हिडिओ नाही. त्यानंतर आम्ही टिटॉस लाईनला गेलो. टिटॉस लाईन म्हणजे तुम्हाला सर्वांना माहीतच आहे, बागा बीच रोडला आहे. एकदम सुंदर अशी रात्रीची नाईट लाईफ म्हणजे एकदम खूप मजा असते. चारी साईडला